नमस्कार सगळ्यांना। आजची सुरुवात मी माझ्या देवपूजेपासून केलेली आहे। तर इकडे देवपूजा झालेली आहे। देवपूजा झाली की देवापुढे दिवा हा राहतो आणि त्याच्यामुळे मन प्रसन्न राहते, म्हणून मी आता देवपूजा केलेली आहे आणि यानंतर करणार आहे स्वयंपाकाला सुरुवात। तर बघा, इकडे मी कुकर लावलेला आहे, म्हणजे त्यामध्ये डाळ आहे आणि इकडे आहे भात आणि यानंतर करणार आहे मी बटाट्याची भाजी। तर इकडे उकडायला टाकली आहे, पण बटाट्याची चटणी करणार होते, पण पोरं म्हणतात त्यांना आलू पराठा हवा आहे, तर त्यासाठी मी आलू पराठ्यासाठी हे बॅटर तयार केलेलं आहे। आणि इकडे मी नैवेद्य केलेले आहे देवासाठी आणि इकडे कणिक मी मळून घेतलेली आहे। काही पोळ्या आणि काही पराठे करणार आहे। तर इकडे मी बघा हे सारण भरलेलं आहे पराठ्यासाठी। तर मुलांना पराठे करून देणार आणि आमच्यासाठी चपात्या करणार। तर बघा, अशा पद्धतीने मी हा पराठा केलेला आहे। तुम्ही कशा पद्धतीने करता नक्की सांगा। तर मुलांना आलूच्या भाजीपेक्षा आलू पराठे खूप आवडतात, म्हणून मी आलू पराठे केलेले आहे। आलू पराठे करत असताना 2-3दा माझ्या पोरांनी इथे येऊन विचारलेलं आहे, मम्मी झाला का, मम्मी झाला का। तर अशा पद्धतीने मी पराठा केलेला आहे। आमच्याकडे नाश्ता काही करत नाही, क्वचितच नाश्ता असतो, त्यामुळे माझी सुरुवात ही स्वयंपाकापासूनच होते। सकाळी 10पर्यंत माझा स्वयंपाक होऊन जातो आणि सर्वजण जेवण करून ते त्यांच्या कामावर जातात। तर बघा, पहिला पराठा मी भाजलेला आहे आणि येणार आहे मुलाला। आणि आता माझा इकडे पूर्ण स्वयंपाक झालेला आहे। तर आता मी इकडे संपूर्ण हे गॅस स्वच्छ करून घेणार आहे। स्वयंपाक झाल्यानंतर खूप जास्त राडा पडतो आणि तो आपल्याला स्वच्छ करायचा म्हणलं तर टेन्शनच येतं। तर हे एक मोठं काम वाटतं। तर बघा, अशा पद्धतीने मी माझा गॅसवटा आणि संपूर्ण घर स्वच्छ केलेलं आहे। इकडे मी पोळ्या ठेवलेल्या आहे, बाकीचं सर्व झाकून ठेवलेलं आहे। पोळ्या हा आमच्याकडे कुत्रा आहे, तर त्याच्यासाठी आहे। तर अशा पद्धतीने मी संपूर्ण घर स्वच्छ करून घेतलेले आहे। भांडी आहे ती मी सर्व बाहेर काढून ठेवलेली आहे। भांडे घासणार आहे, त्यानंतर कपडे धुणार। तर आज मला करायचं होतं केसांसाठी तेल। तर त्यासाठी मी माझ्या घराच्याच बाजूला मी कोरफडीची झाडं, विविध फुलांची झाडे लावलेली आहे। तर तिथून मी आता कोरफड घेऊन येणार आणि केसांसाठी तेल बनवणार। तर तुम्हाला जर हा व्हिडिओ बघायचा असेल तर नेक्स्ट व्हिडिओ मी तो टाकणार आहे, केसांसाठी तेल कसं बनवायचं नक्की पहा। आणि पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।